मॅथमॅटिक्स पार्ट 1 क्वेश्चन पेपर हा प्रॅक्टिस पेपर आपण पाहत आहोत. काही सूचना तुम्हाला दिलेल्या आहेत, वाचून घ्या नंतर. क्वेश्चन नंबर 1. मी हा पेपर इंग्रजीमध्ये आहे पण तरी तुम्हाला मराठीमध्ये सुद्धा पेपर समजून सांगणार आहे व्यवस्थितरित्या. लक्ष द्या सगळ्यांनी, आणि जे उशिरा येतात सो प्लीज वेळेवर येत जा, बरं पडतं ते ना. काय क्वेश्चन नंबर 1 बघायचे आहे. फॉर एव्हरी सब question 4 alternative answers are given. Choose the correct answer and write the letter of alphabet. Write the letter of the alphabet of it. म्हणजे याचं उत्तर जेव्हा तुम्हाला लिहायचं आहे, तुम्हाला हे सोडवायचं आहे, फक्त तुम्हाला उत्तर लिहायचं आहे. समजतं, तुम्हाला सोडवायचं नाहीये हे. ओनली दी आन्सर यू हॅव टू राईट. पण याच्यासाठी तुम्हाला सोडवणं गरजेचं आहे. मग तुम्ही तुमच्या पेपरवर रफ पेजवर याला सोडवणं गरजेचं आहे. क्वेश्चन 1 बघा काय आहे. To draw the graph of 4x plus 5y is equal to 19, find y when x is equal to 1. तुम्हाला 4x अधिक 5y बरोबर 19 याचा ग्राफ बनवायचा आहे. या रेषेचा तुम्हाला या इक्वेशनचा ग्राफ बनवायचा, आलेख बनवायचा आहे. तर तुम्हाला x ची किंमत दिलेली आहे 1, तुम्हाला काढायचा आहे y. कोणी सांगू शकेल मला कसं करायचं? येस बाळांनो, यू कॅन ट्राय. सांगा बरं काय करायचं. सोपं आहे, खूप सोपं आहे. हे ऑलरेडी मी तुम्हाला सांगितलेलं आहे. प्रयत्न करा सांगण्याचा, नाही आलं तर मी सांगेल तुम्हाला. चलो स्टार्ट करा फटाफट. येस बच्चावाटे कोण सांगेल? बरीच मुलं आहेत प्रेझेंट, 15 मुलं माझ्यासमोर प्रेझेंट आहेत. 14 मी धरून 15. फटाफट जिगर प्रयत्न करा. काय करायचं सांगा, प्रयत्न करा, चुकलं तरी चालेल, घाबरू नका, ट्राय करा फटाफट. कोणी सांगा. रोशन, प्रणय, अजून आले का नाही? रिपोर्ट झोपले काय? 22 मुलं आहेत, 14 मुलं प्रेझेंट आहे, 8 मुलं ऍबसेंट आहेत. का असं करताय? तुमच्या आई वडिलांना फोन करावं लागेल बहुतेक. येस सांग काय करायचं. रोशन, प्रणय, अनिश, व्हॉट वी नीड टू डू. आर्यन, इझी आहे गाईस. एक्स इज इक्वल टू 1 आहे, त्यामुळे इथे जिथं एक्स आहे तिथे यू हॅव टू पुट द व्हॅल्यू ऑफ एक्स, राईट. सो काय आहे तुमचं 4 into 1 प्लस 5y. हे मी तुम्हाला सोडून दिलेलं आहे, पण तरी सुद्धा बघा 4 into 1 सेकंड गाईस, मुलं अजून येत आहेत त्यामुळे मला वाटतं खूप लवकर चालू केलं आपण. हां, इज इक्वल टू 19, इज इक्वल टू 19. 4 into 1 किती आले? 4. 4 1 4, 4 into 1 4 प्लस 5y इज इक्वल टू 19, इज इक्वल टू 19. आता 4 जो आहे ना, वी हॅव टू त्या तिकडे घेऊन जा, म्हणजे बरोबर चिन्हाच्या पलीकडे घेऊन जा. सो इट विल बी सबट्रॅक्टेड फ्रॉम 19. 19 मधून ते वजा होणार. 5y इज इक्वल टू 19 minus 4. 5y इज इक्वल टू 19 minus 4. 19 minus 4 किती आले बाळांनो? 15. Here 5y is equal to 15. Therefore y is equal to 15 divided by 5. y किती आहे ना तुमचा? 15 divided by 5. So that will be is equal, that is equal to y is equal to 3. Y is equal to 3. Option number B. Option number B. बरोबर. 3y. सौरभ 3y नाही ना बाळा, 3 not y, only 3. So option number 3 is the answer. Option number 3 is the answer of. मला तुम्ही काय करणार, जेव्हा तुम्हाला प्रश्न लिहायचा असेल, उत्तर लिहायचं असेल, तुम्हाला क्वेश्चन नंबर 1A हे लिहिल्यानंतर पुढे तुम्हाला लिहायचं आहे 1 आणि डायरेक्ट आन्सर तुम्हाला लिहायचं आहे ऑप्शन नंबर बी. एवढंच तुम्हाला लिहायचं आहे, लक्षात घ्या. क्वेश्चन आन्सर लिहिताना तुम्हाला फक्त एवढंच करायचं आहे. क्वेश्चन नंबर 1A, क्वेश्चन 1 मधला ए, त्यातलं फर्स्ट सब क्वेश्चन, त्यातलं आन्सर आहे तुमचं ऑप्शन नंबर बी. ऑप्शन नंबर बी इज दी आन्सर. समजलं? तर उत्तर तुम्हाला एवढंच लिहायचं, बट फॉर दॅट पर्पज यू हॅव टू सॉल्व दिस. हे तुम्हाला सोडवायचं आहे. क्वेश्चन नंबर 2 बघा. विच ऑफ द फॉलोइंग इज द व्हॅल्यू ऑफ द डिस्क्रिमिनंट फॉर डॅश डॅश. तर तुम्हाला डिस्क्रिमिनंटची व्हॅल्यू काढायची आहे, तुम्हाला विवेचकाची किंमत काढायची आहे. तुम्हाला सर्वांना माहिती आहे त्याचा फॉर्म्युला आहे तुमचा डेल्टा इज इक्वल टू बी स्क्वेअर मायनस 4ac. बी स्क्वेअर मायनस 4ac हा फॉर्म्युला आपला आहे ना. आता या क्वेश्चन मध्ये ए बी सी यू मस्ट नो. हा झाला ए, हा झाला बी आणि हा झाला सी. बघा लक्षात घ्या, हा झाला ए √2. मी पूर्ण देत नाही सोडून, कारण आपल्याला फक्त आन्सर पाहिजे. बी आणि सी. समजलं? ए किती आहे? √2. बी आहे -5 and c is equal to √2 again. So b square means -5 the whole square. खूप सोपे प्रश्न असतात, फक्त प्रॉब्लेम असा आहे की आपण हे पाठ करू शकत नाही. therefore you must know the way to solve it. ए किती आहे? √2 आणि सी पण आहे किती? √2. सी सुद्धा किती आहे? √2 आहे, राईट. आता त्याला सोडवायला घ्या, सोपा आहे बघा. -5 चा स्क्वेअर किती येतो? 25. देन -4 चा राहणार √2 into √2 किती आले? 2 आले, बरोबर. किती आले? 2 आले.
सो 25 मायनस 2 4 जा 8 किती आले 2 4 जा 8. हे तुमचं आन्सर आलं 17. किती आन्सर येतं 17. ऑप्शन नंबर बी. ऑप्शन नंबर बी इज दी आन्सर. मग इथे पण लिहिताना कसं लिहिणार क्वेश्चन नंबर 1 ए फर्स्टचा आन्सर तुम्ही लिहिलेला आहे. एक ओळ सोडायची आहे. ओके कीप वन लाईन अँड देन आन्सर ऑफ क्वेश्चन नंबर 2 फक्त बी लिहायचं बस संपलं. पुढे काही लिहित बसलं नाही 17 वगैरे काही गरज नाही लिहायची. ओनली बी लिहिला बस दॅट्स द आन्सर. समजतं. क्वेश्चन नंबर 3 व्हॉट इज द सम ऑफ द फर्स्ट टर्म what is the sum of the first 20 terms of an AP if A is equal to 4 and T20 is equal to 36. बरोबर. तुम्हाला काय विचारलं आहे की पहिल्या 20 पदांची बेरीज किती. पहिल्या 20 पदांची बेरीज किती एका अंकगणिती श्रेणीच्या. लक्षात घ्या एका अंकगणिती श्रेणीच्या पहिल्या 20 पदांची बेरीज किती. जर तुम्हाला पहिलं पद दिलेलं असेल 4 आणि T20 20वा पद दिलं असेल 36. ठीक. ना आज तुम्हाला दोन फॉर्म्युला ठिकाणी वापरावे लागतील. क्वेश्चन नंबर 3 सॉल्व्ह करतो आपण. फर्स्ट तुम्हाला फॉर्म्युला वापरायचा TN चा. राईट. सो व्हॉट इज द फॉर्म्युला ऑफ TN गाईज. TN चा फॉर्म्युला काय सांगा. TN इज इक्वल टू व्हॉट. संकेत सांग. संकेत आहे का. TN चा फॉर्म्युला काय सांगा बरोबर. संकेत आहे का. संकेत आहे का. नाही दिसत मला. साहिल श्रेयस अनुष्का काय फॉर्म्युला. अनुष्का अनिश व्हॉट इज द फॉर्म्युला. अनिश सौरभ A plus bracket n minus 1 bracket complete. Very good. So TN is equal to A plus in bracket n minus 1. फॉर्म्युले विसरू नका. एक आठवडा जर मी ऑनलाईन घेतो याचा अर्थ तुम्ही कुठल्या गोष्टी विसरायला नाही पाहिजेत. मी परत तुम्हाला पुढच्या आठवड्यात बोलवणारच आहे. फक्त एक आठवडा मी फक्त थोडा विचार करतोय की आराम द्यावा. सो ए किती आहे 4 आहे. एन किती आहे बघा तुमचा. एन किती आहे 20. डी वी डू नॉट हॅव. डी आपल्याकडे नाहीये. डी आपल्याला काढायचा आहे म्हणून आपण फॉर्म्युला वापरलाय. सी आपल्याकडे या दोन फॉर्म्युलाने जाणार आहे. आधी TN चा फॉर्म्युला वापरायचा त्यानंतर तुम्हाला SN चा फॉर्म्युला वापरायचा. ओके तिकडे कॅमेरा चालू आहे गो. हा आणि नंतर आपल्याला SN चा फॉर्म्युला वापरायचा. पहिला आपण हे काढून घेऊया. T20. TN म्हणजे काय. T20 व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ T20. 36 तुम्हाला दिलेली आहे. सो हिअर काय ना तुमचा 36 देन 4 प्लस 19D 21 मायनस 1 किती आले 19D आले. आता हे सोडवायचं. आता हे सोडवायची प्रत्येकाची वेगळी पद्धत आहे. सोडवा. 36 हे तिकडे घेऊन जा. किती होणार 32 नाही सॉरी 32 नाही. किती झाले 32 येतात. 32. येस 32 गाईज. सो इथे 19 येतात ना आपले. ओके 32 इज इक्वल टू 19D. काही गडबड होते काय मला कळत नाही त्याच्यामध्ये क्वेश्चन मध्ये. लेट्स सी गाईज. कळेल आपल्याला. 4 आहे ना. A 4 प्लस 21 मायनस 21 20 बरोबर 32 38 असलं पाहिजे होतं ऍक्च्युअली. क्वेश्चन मध्ये गडबड काय आहे का. बट ठीक आहे बघूया आपण. इथे SN चा फॉर्म्युला लिहून ठेवूया. SN चा फॉर्म्युला तुम्हाला माहिती आहे n/2. n आपलं किती आहे 20 आहे अपॉन 2. then 2A that is 2 into A that किती आले 8 आले. 2A 2 into 8 2A minus 2A bracket plus n minus 1 into D n minus 1 into D that is 20 minus 1. मला वाटतं हे सोडवायचं नाही आपल्याला. इथून सोडवायचं D राईट. हा आता आपल्याला काय करायचं आहे 8 आहे ना इथे 2A plus n minus 1 into D राईट 19D. सो इथे किती आले 10 आले. देन 8 ला कसं लिहू शकतो आपण 4 प्लस 4 आणि इथे प्लस 19D बरोबर प्लस 19D. 4 प्लस 19D ची व्हॅल्यू आपल्याकडे ऑलरेडी आहे 36. सो हिअर इट विल बी 10 प्लस 4 प्लस 36 10 प्लस 4 प्लस 36 इज इक्वल टू गडबड होते आपल्यामध्ये एक थांबा. n/2 2A plus n minus 1 into D 4 plus 36 व्हॅल्यू. क्वेश्चन मध्ये काही गडबड दिसते मला. बाकी तर आपल्या इथे उत्तर येतं 50 उत्तर आलं पाहिजे पण उत्तर 40 किती तर माहिती. ठीक आहे. एनिवेज
हा क्वेश्चन थोडा स्किप करा बिकॉज थोडंसं मला याच्यात आकडेवारी मध्ये गडबड दिसते याच्यामध्ये कधी कधी प्रिंटिंग मिस्टेक होतात डोंट वरी इथे 36 नाही आलं पाहिजे होतं इथे तुमचं ऑलमोस्ट किती आलं पाहिजे होतं 42 वगैरे पाहिजे होतं ठीक आहे एनिवेज चला कन्फ्युजिंग आहे कारण आपलं उत्तर येणार 50 उत्तर येतं इथे 50चं ऑप्शन दिसत नाही एनिवेज प्रयत्न करूया आपण पुढे जाऊया क्वेश्चन 4 बघा सोपा आहे खूप सोपा क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 4 write the which number cannot represent the probability कोणती जी संख्या आहे ती संभाव्यता दाखवणार नाही मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलं होतं प्रोबॅबिलिटी मध्ये काय होतं की the denominator and the numerator must be lower than the denominator लक्षात घ्या अंश हा छेदापेक्षा लहान पाहिजे लक्षात ठेवा अंश हा छेदापेक्षा लहान पाहिजे न्यूमरेटर मस्ट बी स्मॉलर दॅन द डिनॉमिनेटर आता 15 फर्स्ट बघा 15% मीन्स 15/100 येस इट इज द प्रोबॅबिलिटी पहिला आहे ऑलवेज पहिली प्रोबॅबिलिटी आहे सेकंड पण आहे समजलं सेकंड सुद्धा प्रोबॅबिलिटी आहे 2/3 आहे न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर न्यूमरेटर इज द अपर नंबर ऑफ द फ्रॅक्शन डिनॉमिनेटर इज द लोअर नंबर अंश आणि छेद तुम्हाला माहित पाहिजे 0.7 also 7/10 आहे ही सुद्धा प्रोबॅबिलिटी आहे 7/10 7 इज लोअर दॅन द 10 येस उरलं काय लास्ट वन 1.5 कसं लिहितो आपण 15/10 म्हणून इट इज नॉट द प्रोबॅबिलिटी लक्षात घ्या इट इज नॉट द प्रोबॅबिलिटी बिकॉज छेद हा तुमचा अंशापेक्षा लहान आहे डिनॉमिनेटर इज लोअर दॅन द न्यूमरेटर therefore this is not the probability आता नॉट कॅनॉट विचारलं ना कॅनॉट रिप्रेझेंट म्हणून तुमचं उत्तर कसं लिहिणार फोर्थ वनचा आन्सर कसं लिहिणार फोर्थ वनचा आन्सर इज इक्वल टू डी फक्त एवढंच लिहायचं बस संपलं याच्यापुढे तुम्हाला लिहायचं आहे समजतं सर्वांना हे तुम्हाला मी क्लासमध्ये सुद्धा सांगितलेलं होतं क्वेश्चन नंबर बी बघा आता हे झाले क्वेश्चन नंबर 1 तर तुम्ही 4 मार्काचे 4 प्रश्न झालेत ऑप्शन वगैरे तुम्हाला इथे काहीच नाहीये चार प्रश्न तुम्हाला सोडवायचे आहेत नो ऑप्शन्स आर गिवन टू यू कारण हे ऑब्जेक्टिव्ह आहेत क्वेश्चन नंबर बी बघा इथे पण तुम्हाला ऑप्शन नाही एक मार्काचे प्रश्न आहेत write the equation 3x is equal to 4y minus 12 in general form मध्ये इक्वेशन कशी आपण सांगा मला सर्वांना माहित आहे सामान्य साधारण म्हणतात ना ही जे समीकरण आहे ते तुम्हाला शुद्ध स्वरूपात लिहायचं आहे किंवा जनरल फॉर्म मध्ये जे साधारण स्वरूपात लिहायचं आहे तुम्हाला माहिती आहे कसं लिहितो आपण 3x minus 4y is equal to minus 12 सोपा आहे 3x minus 4y is equal to minus 12 हे आपला जनरल फॉर्म क्वेश्चन नंबर 2 बघा इथे क्वेश्चन नंबर 1 झाला क्वेश्चन नंबर 2 मी चेंज करतो कलर म्हणजे कन्फ्युजन व्हॉट आर द रूट्स ऑफ द क्वाड्रेटिक इक्वेशन x square is equal to 9 बघा x square is equal to 9 when you take the square root of this 9 x चा जेव्हा आपण स्क्वेअर रूट घेतो वर्गमूळ घेतो तेव्हा ते एकदा धन येतं एकदा ऋण येतं एकदा वन पॉझिटिव्ह एज वेल एज निगेटिव्ह सो यू विल गेट x is equal to 3 or किंवा x is equal to -3 लक्षात ठेवा तुम्हाला हा हे कन्फ्युज होतं डायरेक्ट 3 लिहून मोकळं व्हायचं नाही गेटिंग ना की झालं तुम्हाला क्वेश्चन नंबर 1 क्वेश्चन 2 झालेला आहे क्वेश्चन बी मधला हा देन क्वेश्चन 3 राईट द 100th टर्म ऑफ एपी हे सोडवावं लागेल आपल्याला त्यामुळे आपण आधी ही जागा क्लीन करू म्हणजे हे तुम्हाला आधी पाठवतो व्हॉट्सअपला आणि मग पुढे जातो क्वेश्चन नंबर 3 राइट द 100th टर्म ऑफ एन एपी ओके फर्स्ट टर्म किती आहे है 2 d is what सॉरी आपण रेग्युलर सोडूया नीट सोडूया आपण जसं नेहमी सोडत असतो क्वेश्चन नंबर 3 बघा हियर t1 is equal to a is equal to 2 right then t2 is equal to 2 therefore d is what difference साधारण फरक कॉमन डिफरन्स किती आहे t2 minus t1 2 minus 2 is equal to 0 2 minus 2 is equal to 0 किती आले 2 वजा 2 0 आले सो d ची व्हॅल्यू 0 मिळाली आपल्याला देन यूज द फॉर्म्युला कोणता फॉर्म्युला आपल्याला tn चा फॉर्म्युला यूज करा tn is equal to a plus bracket n minus 1 into d
राईट. नाव तुम्हाला T100 पाहिजे, सो हिअर T100. ए किती आला तुमचा? A is 2 and is what? 100 minus 1 into D is what? 0. ऑब्विसली तुम्हाला उत्तर न सोडतो पण कळेल की 100 टर्म पण दोनच असणार आहे. सो 2 प्लस 100 minus 1 99. पण आपल्याला प्रत्येक स्टेप बाय स्टेप गणित सोडून दाखवावं लागतं, लक्षात. दॅट इज द इम्पॉर्टंट थिंग गाईज. म्हणून तुम्हाला मुलं जे शॉर्टकट मारतात त्यांना मार्क्स मिळत नाही, त्याचं कारण हे आहे. 99 into 0 0. तो आन्सर किती आलं? 2. समजलं? सो T100 100व पद किती आहे? 2 आहे. किती आहे? 2 आहे. कारण बघा 2 2 आहे ना, कितीही घेऊन जा पुढे ते पद तुम्हाला तेवढंच येणार आहे. किती पण पद विचारलं तुम्हाला 2च येणार आहे. पुढचा क्वेश्चन घेऊया आपण. क्वेश्चन कुठला पुढे? हा शेवटचा, आणि मग आपण थांबूया किंवा कंटिन्यू करूया जमेल तसा. त्या पुढचे प्रश्न होईल आपलं, जेवढं होईल तेवढं आपण कव्हर करूया. मला वाटतं हा प्रश्न घेऊया, तिसऱ्यातला ए प्रश्न घेऊन आपण थांबूया, जेणेकरून पुढचा प्रश्न आपण जे आहे पुढचे प्रश्न आपण उद्या परवा पूर्ण करून टाकूया. माझ्या मते पूर्ण पेपर पण सोडू शकतो आपण, काही एवढा कठीण पेपर नाहीये. इथे उत्तर पण तुम्हाला दिलेले आहेत बघा. बघा मागाशी पण तुम्हाला बघितलं उत्तर तुम्हाला दिलेली आहे. मग मागची उत्तर कॉपी करू नका. BB CD सी ऑप्शन आला याचा, कसं आलं ते बघू आपण नंतर. मला तर थोडं गडबड वाटते. 3x minus 4y plus 12 is equal to 0. हा 12 इकडे होतोय चालतो, इकडे घेतला तरी चालतो. 3 minus 3 other roots. 100 term is 2 आणि शेवटचं आपल्याला सोडवायचं आहे. चलो जाऊया आपण सोडवण्याकडे. उत्तर दिलीत पण प्रश्न तर आपल्याला उत्तर सोडवायचं आपल्याला असेल. तुम्ही पण सोडू शकता, ऑलरेडी ग्रुपवर पाठवलेलं आहे. क्वेश्चन 3 नाही, क्वेश्चन 2 मधलं, क्वेश्चन 1B मधलं लास्ट वन. प्रोबॅबिलिटी तुम्हाला शिकवलेली आहे, संभाव्यता खूप सोपं आहे. मला तुम्ही सांगू शकता, कोणाला येतं काय उत्तर सांगा बरं फटाफट. प्रोबॅबिलिटीचं खूप सोपं आहे, कुणी सांगा. अनुष्का, अनिश, आर्यन, खूप सोपं आहे बघा. प्रणय, रोशन, नेहा, प्रयत्न करा, खूप सोपं आहे. मी शिकवलेलं आहे तुम्हाला, त्यामुळे एवढं टेन्शन घेऊ नका. खूप असं वेगळं काही नाही प्रोबॅबिलिटी मध्ये. आणि प्रोबॅबिलिटी जो चॅप्टर आहे संभाव्यता, खूप सोपं आहे. सांगा फटाफट. Good, Roshan. You tried it. So, what is the formula? P of A. Probability of A is equal to n of A upon n of S. काय formula आपला? P of n of A upon n of S. n of A upon n of S. Right? किती आला? n of A 39. तुम्हाला n of S काढायचा आहे, लक्षात घ्या. It is not given to you guys. Then P of A is 3 upon 4. P of A is 3 upon 4. Cross multiplication kara, you'll get the answer. Hela cross multiplication kara, you'll get the answer. So n of S is equal to what? Ka answer येणार याचं cross multiplication करून 39 into 4 upon 3. Divide करा 3 ने 39 ला किती येणार? 13. 13 into 4 is equal to 52. किती आले? 52. So your answer is n of S is equal to 52. बरोबर, n of S is equal to 52. असे प्रश्न परीक्षेला आहेत. आणि प्रोबॅबिलिटी चॅप्टर खूप इझी आहे, खूप सोपा आहे, खूप साधं थोडंसं व्यवस्थित जर कराल ना तर तुम्हाला खूप चांगले मार्क्स मिळतील. प्रोबॅबिलिटी झालं, तुमचे अरिथमेटिक प्रोग्रेशन आहे, ज्याला संभाव्यता म्हणतो, अगदी श्रेणी आहे, खूप खूप सोपे आहे आणि तुम्हाला खूप सोपं करून सांगितलं पण आहे. क्वेश्चन 2 आहे, कम्प्लीट द ऍक्टिव्हिटी. हा खूप मस्त तुम्हाला पेपर पॅटर्न मध्ये आणलेला आहे, हातातले मार्क्स असतात. एनी 2 ऍक्टिव्हिटीज फ्रॉम द गिवन. तुम्हाला ऍक्टिव्हिटी पूर्ण करायची, त्यामुळे तुम्हाला वेगळं फक्त कॅल्क्युलेशन वेळ करा. 2x minus y is equal to 4 चा ग्राफ बनवायचा आहे, आलेख बनवायचा आहे. y जर 6 दिलाय, बघा इथे लक्षात घ्या, तर y 6 दिलेला आहे, तर काय येणार इथे? 6 is equal to 4. तुम्हाला x पाहिजे. सो 2x is equal to 6 तिकडे जाणार, प्लस होणार. 6 plus 4 झाले 10. 6 plus 4 झाले 10 झाले. आणि x तुम्हाला किती आला या ठिकाणी? 5 आला. किती आला? x 5. बरोबर, डिवाइड केल्यानंतर. त्यामुळे इथे मी डायरेक्ट लिहितो x is equal to 5. इथे येणार 5,6. कॅल्क्युलेशन व्यवस्थित पूर्ण स्टेप बाय स्टेप नाही सोडवत तुम्ही सोडवा ते व्यवस्थित. आणि हे तुम्हाला दाखवावं लागतं का? तुम्ही म्हणाल की सर आम्ही फक्त आन्सर येऊन मोकळे होऊ का? नाही, हे तुम्हाला कॅल्क्युलेशन पण दाखवावं लागतं. दुसरं कॅल्क्युलेशन मी ब्लू कलर लिहितो इथे. x तुम्हाला दिलाय 3. सो 2 into 3 minus y
इज इक्वल टू 4. 2 3 जा 6, 6 minus y is equal to 4. आता y आणि 4 ची आपण अदलाबदल करूया. y is equal to 6 minus 4. किती आलं? y आला 2. 6 minus 4, y किती आला? 2. तिथे y किती आला? 2. समजतंय? सो हिअर 3 and here it is 2. समजतंय का? हे दोन पॉइंट काढले की रेश काढायची आणि तुम्हाला ग्राफ मिळेल. नेक्स्ट जाऊया पुढे. कम्प्लीट दी ऍक्टिव्हिटी. आणि खरंच ऍक्टिव्हिटी एवढ्या सोप्या असतात तुम्हाला सांगू का, खूप सोपं आहे. तुम्हाला ज्याला बेसिक ज्याचं क्लिअर आहे, ज्याला व्यवस्थित येते, त्याने बिनधास्त ऍक्टिव्हिटी आणि कंपल्सरी आहे तुम्हाला त्या. काय दिलंय? कम्प्लीट द फॉलोइंग ऍक्टिव्हिटी. फाइंड द थ्री डिजिट नॅचरल नंबर्स डिव्हिजिबल बाय 5. 3 अंकी नैसर्गिक संख्या, बरोबर, 3 अंकी नैसर्गिक संख्या 5 ने भाग जाणाऱ्या किती आहे ते तुम्हाला शोधायचं आहे. तर पहिली 3 अंकी संख्या किती आहे? 100 आहे. आपण ऑलरेडी काढलं होतं. डी. डिफरन्स किती असणार? ऑब्व्हियसली 5 चा डिफरन्स असणार. फॉर्म्युला लिहायचा इथे बघा, आणि दिलंय अक्षरशः फॉर्म्युला, सूत्र लिहा. काय लिहा? फॉर्म्युला किंवा सूत्र लिहा. काय फॉर्म्युला तुमचा? टी इज इक्वल टू ए प्लस, बोला, एन ब्रॅकेट मायनस 1 ब्रॅकेट क्लोज डी. बरोबर. नाव फॉर्म्युलेमध्ये किमती टाकायच्या आहेत आणि यू गेट दी आन्सर. इथे जागा आहे का आपल्याकडे? आहे. ए इज इक्वल टू 100 एन मायनस 1 इंटू 5. सो इथं किती आलंय? 100 प्लस 5n मायनस 5. 5n मायनस 5 आणि सोडवलेलं आपण पुढे क्लासमध्ये. आता काय होणार इथे बघा, 100 मायनस 5 95 तिकडे गेला, सबट्रॅक्शन झाला. सो यू विल गेट 5n इज इक्वल टू 900. किती आले? 5n इज इक्वल टू 900. क्लासमध्ये हे गणित सोडवलेलं आहे आपण, तुमच्या वहीत असणार नक्कीच. सो n इज इक्वल टू 900 ला डिवाइड करा 5 ने, विल गेट दी आन्सर. किती आले बघा? 5 एके 5, परत 4 उरले, 5 8 40, 180. बरोबर आहे का? Am I right? पुढची आणखी एक ऍक्टिव्हिटी आहे, सॉल्व्ह करूया. बऱ्याच वेळा मला वाटतं मॅथ्स असं घ्यायला लागलं, काही मुलं कंटाळतात. ऍक्च्युली सर्व विषयाला मुलं कंटाळतात. म्हणून करावं काय प्रश्न पडतो. खूप सोपं आहे शेवटचं. अ डाय इज रोल्ड. फासा फेकला. A is the event of getting an even number on its upper face. तर even number म्हणजे समसंख्या. कोणत्या समसंख्या आहेत? 2, 4 आणि 6. पहिले तुम्हाला S लिहायचा आहे. S काय लिहिणार तुम्ही इथे? 1, 2, 3, 4, 5, 6. कॉमा द्या प्रत्येकामध्ये. N of S आला 6. A किती आहे मला सांगा मला? 2, 4. इवन नंबर माहिती आहे ना, समसंख्या 2, 4 आणि 2 4 6. व्हेरी गुड. 2 4 6. So N of A is equal to 3. संपलं. बघा किती सोपं आहे. म्हणजे तुम्हाला हे डिलीट करतो. इथे काही विशेष काही करायचं नाहीये तुम्हाला, खूप सोपं बघा. 2 मार्काचा प्रश्न आहे, हातातला हात 2 मार्काचा विषय. चला पाठवतो तुम्हाला हे आणि हे थांबतो.